यात मला माझं जे फायनान्शियल बॅकग्राऊंड आहे, आता मी बऱ्यापैकी माझे रील्स व्हायरल झालेले आहेत. बऱ्याच वेगळ्या न्यूज चॅनल्सला माझी म्हणजे स्टोरी गेलेली आहे वगैरे. पण काय होतं की त्या न्यूज चॅनल्समध्ये कुठेतरी ते कॉम्पिटिशन येतं की ही स्टोरी व्हायरल कशी व्हावी, ते लाईक्स कसे जास्त यावे. त्यासाठी त्यांनी सांगितलं की आर्थिक परिस्थिती याची बेताची होती. मर्यादित आर्थिक परिस्थितीवर मात करून यांनी मिळवलं. तर मला स्पष्टपणे खूप क्लिअरली इथे सांगायचं आहे तुमच्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून की माझं फायनान्शियल बॅकग्राऊंड खूप स्टेबल होतं. कारण माझे वडील शिक्षक होते. त्यामुळे घरून सपोर्ट चांगला होता. आणि त्याच वेळी हे सगळं असतानाही मला मनात वाटायचं की घरच्यांना मी फायनान्शियली बर्डन द्यायचं नाही. कारण इथली वर्ष जी आहेत ते 1-2 वर्षात नाही होत, कधी 3, 4, 5 कितीही लागू शकतं. तर तेव्हा एक गोष्ट वेगळी झालेली आहे, ती म्हणजे माझा मित्र होता. माझा श्रीनिवास म्हणून माझा खूप बेस्ट फ्रेंड आहे, खूप जवळचा आहे. त्यांनी मला, आमच्या दोघांत एक अंडरस्टँडिंग होती की आपण लाईफ टाईम एकमेकांना सपोर्ट करायचा. तो आता IIT हैदराबादमधून त्याचं एमटेक झालंय आणि आता JP मॉर्गनमध्ये तो AWS क्लाउडमध्ये करतो. तर त्यांनी मला इथून मागच्या जवळजवळ 4 वर्षापर्यंत माझं पूर्ण फायनान्शियल मला पूर्ण फायनान्शियली सपोर्ट त्यांनी केलेला आहे. म्हणजे घरच्यांना आपण बर्डन द्यायचंच नाही. असं नाही की घरचे करू शकत नाही, देऊ शकत नाही, पण आपण बर्डन त्यांना द्यायचं नाही. आपली तेवढी अंडरस्टँडिंग आहे, आपण मित्र आहोत. तर माझी दर महिन्याचे पैसे असो, कुठले असो, राहणं खाणं कम्युनिकेशन असो, किंवा इव्हन मी जे आपलं इंटरव्ह्यूला चाललोय तर इंटरव्ह्यूचं ब्लेझर असेल, हॉटेल असेल, रूम बुक करेल, काहीही म्हणजे इनफॅक्ट प्रत्येक गोष्ट माझी फायनान्शियली त्यांनी हँडल केली.